शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो, आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. शेतकरी मित्रांनो, कापसाच्या भावात सुधारणा होताना दिसत आहे. हा व्हिडिओ बघणारे प्रत्येक शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण निश्चितच कमेंट करून सांगा आपण कापूस दिला की अजून बाकी आहे, म्हणून निश्चितच म्हणजे पुढील मार्गदर्शन करायला आपल्याला सोपे पडेल. चला शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ ताजी बातमी. विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. कापूस भाव जाणून घेण्यापूर्वी एकदा सद्यस्थितीला असणारी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आपण थोडक्यात मांडूया. शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळीचा मारा. राज्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ. आजही येलो अलर्ट. तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. मित्रांनो, गेले 2 दिवस राज्याच्या काही भागात सलग वादळी पावसाने हजेरी लावत शेतीवर मोठा आघात केलाय. गुरुवारी पावसाचा जोर वाढला असून राज्यात सर्वत्र हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केल्याचे चित्र आहे. सध्या शेतात गहू, हरभरा, कांदा पिके असून द्राक्ष बागांचा हंगामही अंतिम टप्प्यात आला आहे. बेदाणा प्रक्रियेत या पावसाने मोठा अडथळा आणला असून तयार मालाचे मोठे नुकसान केले आहे. आजही जवळपास निम्म्या राज्यात येलो अलर्ट सांगितलेला आहे. मित्रांनो, पुण्याच्या रस्त्यावर अवकाळीच्या लाटा. पुणे शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह पुणेकरांची दाणादाण उडवलेली आहे आणि तासाभराच्या तुफानी पावसाने पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले. जणू काही समुद्राच्या लाटाच उसळत आहे अशी स्थिती रस्त्यावर पाहायला मिळाली. वर्धा जिल्ह्याला अवकाळीचा वादळाचा तडाखा. 35,000 हेक्टरवरील हळदीवर वळवाचा मारा. हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाने केले शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान. अवकाळी पावसामुळे नुकसान, शेतकऱ्यांना भरपाई देणार. नागपूर या ठिकाणी मित्रांनो, अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि बावनकुळे यांनी सर्व पंचनामे करायचे सांगितलेले आहे. त्याचा भरपाई मिळू शकते. आता वळूया कापसाच्या भावाकडे. मित्रांनो, वरोरा शेगाव येथे जास्तीत जास्त कापसाला 8,200चा भाव मिळताना दिसत आहे. हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत जास्त 8,435 रुपये. सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर भिवापूर जास्तीत जास्त 8,300 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8,200 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,100 रुपये. त्यानंतर राळेगाव जास्तीत जास्त 8,500 रुपये. त्यानंतर बीड केज खाजगी बाजार 8,100 रुपये. त्यानंतर चिखली बुलढाणा 7,800 रुपये. त्यानंतर मित्रांनो, धारूर बीड जास्तीत जास्त 8,160 रुपये. त्यानंतर वसमत परभणी 7,770 रुपये. त्यानंतर सेलू परभणी 8,500 रुपये खाजगी बाजार. मित्रांनो, पांढरकवडा यवतमाळ 8,300 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एवढ्यासाठी इतकंच मित्रांनो, धन्यवाद.